रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. कुठलं गाव तुमचं? गोपूस. नाव? रामदास सुदाम गारगे. रामदास सुदाम गारगे. बरं बरं. काय होत होतं तुम्हाला? मला मान म्हणजे मणक्याचा गॅप. हं. डॉक्टरनं सांगितलं मला 3 ठिकाणी गॅप पडले. बरं बरं असा विषय. आणि हे कमसे कम माझं 20 ते 22 वर्षाचं दुखणं होतं. बरं बरं असा विषय. बरं बरं. मग आमची जी ट्रीटमेंट जी घेतली तुम्ही, हा, किती वेळा घेतली? ही आत्ता 3री वेळ आहे. बरं बरं. मग किती फरक पडला तुम्हाला तेवढ्या? 70% फरक पडलेला आहे. बरं बरं. 70% पडला. असा विषय. बरं बरं बरं. ट्रीटमेंटबद्दल तुमचं दुखलं का काय ट्रीटमेंट करताना? तसं म्हणजे कसं आहे, जरा सुरुवातीला वाटलं पण नंतर काय नाही वाटलं मला. बरं. 2 ह्याच्यात काय वाटलं नाही. थोडंच पहिल्यांदा वाटलं तसं. बरं कसा त्रास बी नाही काय जाणवला. बरं बरं असा विषय. तुम्ही म्हणता मला कणकणी वगैरे येईल काय, हं. पण तसलं सगळं नाही आलं मला काय. बरं बरं असा विषय. पण फरक अगदी 100% पडला. बरं अगदी मी जीवनाचा म्हणजे नवीन जन्म झाल्यासारखं मला हे आहे. बरं 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 असं मी तसं भरपूर ठिकाणी गेलेला माणूस आहे. बरं बा कोल्हापूर इकडे तुम्हाला सांगतो सरासरी मंगळवेड्यापर्यंत. बरं बरं. माझा नंबर कोणी दिला मग? माझी माहिती? नंबर हा पळशीतून मिळाला मला. बरं बरं असा विषय. बरं. तुमचा नंबर सांगा, 99 सगळा सांगा. 99 60 30 45 65. 99 60 45 30. नाही 99 60 30 हां 45 65. हां हां. बरं 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 बरं. आणि आमचे पेशंट तुम्हाला फोन करतील, हो हो. त्यांना खरोखर सांगा. अगदी 100. बरोबर. माझा काय लाव जावा, मला काय पेशंट मिळावं म्हणून मी काय करत नाही. पण विषय हा तुमचं नाही, पण मला जो गुण पडलाय, हं. मी कधी कधी कुणाला खोटं सांगत नाही. माझा असा ध्येय आहे. बरं. लय फिरलेला माणूस आहे, माहितीसाठी बरं, सांगतो. पण अगदी मला जे इतकं फिरलो ना, त्यातला हा पहिला गुण आहे. मणक्याचा, गुडघ्याचा हो. आणि हाताचा. मानाचा. बरं असा विषय आहे. बरं बरं. मग काय सांगाल मग पब्लिकला? पब्लिक म्हणजे गुणच आहे म्हणून सांगणार. बरं असा विषयच नाही त्यातला. बरं बरं बरं. कारण मी मूळ पेशंट आहे. हं. 22 वर्षाचा आहे, आत्ताचा नाही मी. हम्म. 2 वर्षातलं दुखणं नाही. बरं बरं. म्हणजे चालतंय चालतंय. सांगायचं म्हणजे हा विषय. बरं बरं. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.